जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरतात प्रतिबंधित धबधब्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी। पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील धोकादायक धबधब्यांवर बंदी घातली असली तरी महाड तालुक्यात या आदेशाची खुलेआम पायमल्ली होत असल्याचं चित्र दिसतंय। प्रतिबंधित असलेल्या धबधब्यांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली आहे। नाकाबंदी केलेल्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा एकही कर्मचारी उपस्थित नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। महाड तालुक्यातील पाणीगावच्या हद्दीतील धबधब्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक नागरिक विशाल खांबे यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्याचे आदेश पारित केले होते। मात्र प्रत्यक्षात या आदेशाचं पालन होत नसल्याचं दिसून येत आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत पर्यटक धोक्याची पर्वा न करता या धबधब्यावर येऊन सेल्फी, रील्स आणि मौज मस्ती करण्यात मग्न आहेत। यामुळे या परिसरातील कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या परिसरातील नाणेमाची आणि सातसाडा हे धबधबे देखील धोकादायक यादीत समाविष्ट आहेत। या ठिकाणी जाणाऱ्या मुख्य मार्गावर दहिवड गावाजवळ प्रशासनाकडून बॅरिगेड्स लावण्यात आले, परंतु धक्कादायक बाब म्हणजे बॅरिगेड जवळ पोलीस बंदोबस्त नसल्यानं पर्यटक सहजपणे आत प्रवेश करतात। परिसरात पर्यटकांकडून दारूच्या बाटल्या, प्लास्टिक आणि खाद्यपदार्थांच्या रॅफर्सचा खच पडल्याचं दिसून येतं। यामुळे निसर्गाच्या सौंदर्याला गालबोट लागलं। याबाबत पाणेगावच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। ग्रामस्थ म्हणाले, प्रशासनानं फक्त आदेश देऊन चालणार नाही, त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे। येणाऱ्या पर्यटकांनी जीवाशी खेळू नये। भविष्यात सुरक्षित पर्यटनासाठी इथं आवश्यक सुविधा, पोलीस बंदोबस्त वाढवून हा धबधबा पर्यटनासाठी खुला करावा। एकूणच जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, पोलीस प्रशासनाची उदासीनता, पर्यटकांची बेफिक्री यामुळे पाणेगावचा परिसर आता अपघाताला आमंत्रण देतोय। त्यामुळे प्रशासन यावर तातडीने उपाययोजना करून जबाबदारी निश्चित करणार का, हा प्रश्न ऐरणीवर आलाय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। मध्ये एक धबधबा आहे आणि या धबधब्यावरती शासनाने बंदी घातली। नेमकं कशा पद्धतीचा आहे? हे बघा, आपल्या गावामध्ये 2 धबधबे आहेत। पहिला छोटा येतो, पर्यटन ॲक्च्युली तिथेच होतं, तो सुरक्षित धबधबा आहे, तिथं पर्यटकांनी यावं। पण जो हा काळ नदीमध्ये धबधबा पडतो तिथे फक्त सेल्फीसाठी आणि किंवा फोटोसाठी आनंद घ्या, कारण अतिरेक केला तिथं उडी टाकली, वरती नदीला पाणी येतं, जोरात पाणी आलं तर कधी पण कुणाचा नाक बळी जाऊ शकतो आणि काही पण आपत्ती असे दुःखद घटना होऊ शकते। पण त्याच्यावरती सुरक्षेचे उपाय खरे लावले पाहिजे। शासनाने बंदीचा निर्णय घेतला योग्य, पण ह्या भागात आताच कुठेतरी पर्यटन भरतंय आणि पर्यटनाच्या माध्यमातून जर कुणाला तिथं स्थानिकांना रोजगार किंवा धंदा 1-2 स्टॉल टाकले खाण्यापिण्याचे आणि ग्रामपंचायतीच्या ठरावाच्या माध्यमातून जर सुरक्षिततेचे नियम लावले, सेफ्टी बेल्ट, रस्सी, लाईफ जॅकेट असे घालून आणि 4-5 असे सुरक्षा रक्षक ठेवले की हुल्लडबाजी करणाऱ्यांना प्रतिबंध, असं केलं तर स्थानिकांना रोजगार पण मिळेल आणि या भागात पर्यटन पण वाढेल, हीच आमची इच्छा आहे।